बीपी सोबत हार्ट रेट पण जास्त आहे, मग टेल्मीसार्टन आणि मेटोप्रोल हे कॉम्बिनेशन एक्झॅक्टली तुमच्या बॉडीमध्ये कसं काम करतं हे तुम्ही नक्कीच बघा. ह्याचे ब्रँड नेम कुठले तर टेल्मिकाइन बेटा, टेल्मा बेटा, टेल्वास बेटा, टेल्सार बेटा आणि प्रोलोमेड टी असे खूप सारे ब्रँड आहेत. मी ते ब्रँड नेम मेन्शन करून देईन. तुम्हाला जर टेल्मीसार्टनचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही टेल्मीसार्टनचा व्हिडिओ मी इथे तुम्हाला मेन्शन करीन आणि तुम्हाला जर मेटोप्रोलचा वेगळा सेपरेट व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही इथे सेपरेट बघू शकता. म्हणजे त्यांना ऑलरेडी सेपरेट आहे. त्यांना फक्त टेल्मीसार्टन त्यांनी हे व्हिडिओ बघू शकता. त्यांना मेटोप्रोल आहे त्यांनी हे व्हिडिओ बघू शकता. प्लस त्याचं मेकॅनिझम सुद्धा चांगल्या पद्धतीने इथे एक्सप्लेन केलेलं इथे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेन. त्याची कॉमन स्ट्रेंथ काय असेल टेल्मीसार्टन 40/25 mg 40/50 mg मेकॅनिझम तुम्हाला मी शॉर्टमध्ये समजवते. टेल्मीसार्टन काय करतं आपलं टेल्मीसार्टन काय हे अँजिटेन्शन 2 ला ब्लॉक करतं. सो त्याच्यामुळे काय होतं ब्लड वेसल्स रिलॅक्स होतात आणि बीपी कमी होतो. ठीक आहे. आणि मेटोप्रोल काय करतं हा बेटा 1 ब्लॉकर आहे. सो हे हार्ट रेट कमी करतं आणि हृदयावरचा जो पण ताण आहे तो कमी करतो. ठीक आहे. आता म्हणजे एक मेडिसिन बीपी कंट्रोल सुद्धा आणि आपलं हार्ट रेट सुद्धा चांगल्या पद्धतीने कंट्रोल करतो. आता ह्याचे युजेस काय तर हाय ब्लड प्रेशरमध्ये काम करतं. बीपी सोबत हार्ट रेट सुद्धा जास्त असेल तर वापरलं जातं. टॅकीकार्डिया म्हणजे फास्ट हार्ट रेटला सुद्धा चांगल्या पद्धतीने वर्क करतं आणि पाल्पिटेशन ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा चांगल्या पद्धतीने वर्क करतं. हार्ट डिसीज असलेल्या पेशंटमध्ये आणि हार्ट अटॅक नंतर काही पेशंटमध्ये दिलं जातं. आता याचे बेनिफिट काय बीपी कंट्रोल करतं, हार्ट रेट कमी करतं, हार्टवरचा स्ट्रेस कमी करतं आणि हार्ट अटॅकचा धोका सुद्धा कमी करण्यात मदत करतं. आता याचे कॉमन साइड इफेक्ट काय तर चक्कर येऊ शकतं, थोडंसं थकवा जाणवू शकतो, बीपी कमी होऊ शकतो, हार्ट रेट खूप कमी होणं आणि हातपाय थंड होणं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की बीपी कसं कमी होणार? बीपी तर ऑलरेडी कमी करण्याचीच गोळी आहे. तर ह्याचा जो मेकॅनिझम आहे किंवा एक्झॅक्टली बीपी कमी का होतो आणि काय आहे त्याचा मी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवेन, तो तुम्ही नक्की बघू शकता. मी एक फार्मासिस्ट आहे. ॲज अ फार्मसी म्हणून तुम्ही ज्या गोळ्या खाताय किंवा जे फार्मा स्टुडंट आहे, स्पेशली मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवते. सो खूप सारे पेशंट बघतात, सो नक्की व्हिडिओ बघा. ॲज अ इन्फॉर्मेशन तुम्ही नक्की बघू शकता. पण तुम्हाला कुठलीही गोष्ट रिलेट केली तर डॉक्टरांना विचारा. विदाऊट डॉक्टर कन्सल्ट कोणतीही मेडिसिन घेऊ नये. बिकॉज विदाऊट डॉक्टर कन्सल्ट कोणतीही मेडिसिन घेऊ नये. ॲज अ फार्मसी माझं कर्तव्य तुम्हाला मेडिसिन इन्फॉर्मेशन देणं. पण तुम्हाला फिजिकली तुम्हाला काय होतं डॉक्टर तुम्हाला चेक करून तुमचं डायग्नोज करून तुम्हाला मेडिसिन सजेस्ट करतात. सो विदाऊट डॉक्टर कन्सल्ट कोणतीही मेडिसिन घेऊ नये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. सो चला बाय.